विपक्ष जय पिंपलेश्वर प्रसन्न मंडा संघावर पाहणार आहोत. मंडा संघाला विनंती असेल आपण खेळाशी मिळून स्थानापन्न व्हायचं. लगेच दोन सलामीचे बॅटर मात्र त्यात दाखल करायचे. हॅलो, नक्कीच दुसरी सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने असेल जेपीपी मांडा, तर एका बाजूने असं आपण पाहणार होतं श्री गजानन डेव्हलपर्स घोरसई बस संघ आपण पाहतोय. पहिला चेंडूचा लेग स्प्लेश होतो कॉल टाइम फंटास्टिक. पहिल्या चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न सेन्सिबल क्रिकेट सतीशच्या माध्यमातून पाहतोय. फक्त दिशा दिली जवळ जवळ सहजरित्या दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या. कारण सतीश नक्कीच चांगला खेळला आहे. त्याच्या माध्यमातून अनेक मांडा गावचे प्रेक्षक असतील त्यांनी मात्र एक त्याच्याकडून अशा अपेक्षा असतील कशा प्रकारे खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून केला जाईल पाहण्यास योग्य असेल. अगदी पाहायला गेलं तर दुपारच्या सत्रापासून घोरसई ब संघाचे चांगले खेळ आपण त्याच्या माध्यमातून पाहिला आणि एका ट्रॉफीवरती जरूर त्याच्या संघाच्या माध्यमातून नाव कोरलं गेलंय. आणि मात्र सेमीफायनलचा सामना खेळताना पाहण्या दरम्यान अडबाटने खेळण्याचा प्रयत्न खाली क्षेत्र निवडलाय. पावेश पवारचा नक्कीच दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तत्पर मिळालेली एकच धाव, एका धावने नक्कीच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 या गडावरती. नक्कीच दरम्यान शुभ आगमन झालाय. आमचे जवळचे सहकारी मित्र तसेच वासुदेवजी जोशी उद्योजक खांडवाल यांचं इथं आगमन झालं. तसेच शरददादा गुलवी यांचं सुद्धा आगमन झालं. विनारा निंबोळीचे नक्कीच उद्योजक आहेत. तर तुम्ही इथं आगमन झालं दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर देऊन स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच मुलाचा हातभार नेहमीच अनेक स्पर्धांमध्ये दादांचं लागत असताना तेच पुन्हा एकदा कोंढेरिया स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. हुलवा टप्प्याचा चेंडू होता. यू मिस आय विल डेफिनेटली डेस्टा उद्ध्वस्त करून सोडतोय. फर्निचर डिस्टा संकेत बॅक टू डगआउट. व्यासपीठावरती आगमन होताना आपण पाहतोय वासुदेव जोशी उद्योजक खांडवाल आणि शरददादा गुलवी उद्योजक भिनार निंबोळे आपण पाहतोय.
कारण की स्पर्धेचं एक महत्त्व म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अनेक प्रेक्षक आणि अनेक पाहुणे मात्र या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. जसं आमच्या युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक मात्र या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय. महत्वाची विकेट जरूर कॅरी केल्या पवन केल्याच्या माध्यमातून पहिल्या 4 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च केल्यात. कुठेतरी वन साइड सामना करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु सतीशला जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं फार गरजेचं असेल. त्यांना समोर एक चांगला संघ, त्या संघासमोर चांगली फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सूचित करण्याचा प्रयत्न, अगदी देखना स्ट्रोक, 2 शस्त्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, परंतु अखेर सीमारेषेलगत मात्र चेंडूला अडवला जाईल. अप्रतिम 100% एफर्ट देऊन मात्र क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चेंडूला मात्र नक्कीच आपल्या संघासाठी मात्र 2 धावा सेव्ह केल्या गेल्यात. अशा प्रकारचं का अव्वल दर्जाचा खेळ पुन्हा भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या संघाचा बोलबाला राहिला, त्याचा प्रति उदाहरण मैदानाच्या आतमध्ये गोरसे बस संघ देताना पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय आणि निर्धाव चेंडूचं ते सांगता पंचांचा षटक समाप्तीचा येतोय. इशारा येतो एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 आकड्यावरती. भेवंडी भावेश पवार सर आपण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. पहिला चेंडू समोर सतीशला पाहतोय. पहिला चेंडू कोलवा टप्प्याचा चेंडू होता, दिशा दिली आहे, मात्र चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. चेंडू मात्र थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. नक्कीच सन्माननीय पाहुणे जितेंद्र दादा केने यांचं आगमन झालं. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफीज लावली गेली आहे. तेच एक दानशूर व्यक्ती अर्थात जितू दादा केने यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहतोय. सेमीफायनलचा हा सामना कोरसी ब विपक्ष जेपीपी मांडला दरम्यान पाहतोय. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न सतीश, नक्कीच सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच या विचार करता चंद्रकांत दादा पाटील जर कुठे असेल तर विनंती की दादा आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच आपण पाहतोय शुभागमन झालं नुकतंच चंद्रकांत दादा पाटील. विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहतोय. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 आकड्यावरती. पुन्हा एकदा शप्पलवून खेळण्याचा प्रयत्न, काही पे निघावर काही पे निशाण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडूची वेळ सांगता नक्कीच दरम्यान शुभ आगमन होता आपण पाहतोय. रुपेश दादा भुईर, रुपेश भाई नक्कीच पाटील आपण पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तसेच आपण त्यांच्या समवेत परेश ठाकरे, सूरज शेलारला आपण पाहतोय. नक्कीच अनेक मान्यवर मात्र या स्पर्धेसाठी नक्कीच आपल्याला लाभताना पाहतोय. रुपेश भाई पाटील आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईटची सांगता होईल. धावसंख्येचा विचार धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 11 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला, त्यानंतर कमबॅक जरूर भावेश पवार सरांच्या माध्यमातून केला जातोय. सिंगल आणि त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू मात्र डॉट फेकले गेलेत. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र थांबणार नाहीये, चेंडूला फेकून दिला लॉंग ऑन क्षेत्राबाहेर. 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. नक्कीच मात्र भावेश पवार सरांवरती हल्ला चढवला जातोय. कारण का एक चांगला गोलंदाज समोर असताना जेव्हा मात्र त्याच्या बॅटमधून षटकार येतो तेव्हा नक्कीच फलंदाज करणाऱ्या संघाचा मात्र नक्कीच मान उंचावला जातो. एक त्याची कॉन्फिडन्स लेवल हाय केली जाते. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र कमबॅक लेग बायच्या स्वरूपात जरूर नक्कीच डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची नक्की सांगता होईल. 2 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते 17 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतो. कपिल केनेच्या माध्यमातून जरूर यॉर्कर डिलिव्हरी फेकण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. समोर सतीश सारखा फलंदाज असताना मात्र त्याला शांत ठेवण्यामध्ये यश प्राप्त झाले. अर्थातच गोरसई ब संघाच्या दृष्टिकोनातून, परंतु सतीशला आक्रमकता दाखवावी लागेल. पुन्हा एकदा डबाटने खेळण्याचा प्रयत्न, घुटना टेक, तमाशा देख, परंतु या फटक्यासाठी ऑलरेडी क्षेत्ररक्षक जरूर सजवला गेलाय. किशोर मुकादम होते तिथे. नक्कीच गोरसई संघाची मात्र भिंत मानली जाते आणि त्याच्या माध्यमातून चेंडूला अडवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. तत्पर मिळाले एकच धाव. कुठे धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्येवरती 18 आकड्यावरती स्थिर पाहायला मिळते. कुठे ना कुठे नक्कीचा सामना वन साइड होईल की काय, अनेक प्रश्न मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाले असतील, परंतु हरकत नाहीये. एक चांगला सामना खेळण्याचा प्रयत्न केला दरम्यान पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र होते चूक. चेंडू जाईल वन बॉम्ब सीमारेषा पार. चौकार. नक्कीच चौकाराच्या सामन्यात धावसंख्येतून पोहोचले 22 आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. पुन्हा एकदा डबाटने खेळण्याचा प्रयत्न. बिहाइंड द विकेट चेंडू असताना डायरेक्ट हिटची संधी केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का. वारंवार चुकांवरती चुका मात्र पाहायला मिळतात. सतीश स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु 2 धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. सतीशला स्ट्राईक घेणं फार गरजेचं होतं, परंतु तशा प्रकारचं चित्र न घडता धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच लेग बाईटच्या स्वरूपात 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या. 2 धावेने नक्की धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 आकड्यावरती. दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न. पवन येतं डाऊन दी बॉल. पकडला जाईल फलंदाज फेल. बिग विकेट डाऊन. मात्र शिल्लक असेल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24 आकड्यावरती. हा चेंडूवरती जर चौकार षटकार लागला तर नक्कीच एक सन्मानजनक स्कोर उभा राहील. अन्यथा मात्र कुठेतरी गोरसई संघ हा मात्र सामना एका होती आपल्या संघासाठी नक्कीच विजय प्राप्त करण्यात काही शंका नाही आहे. धावसंख्येचा विचार धावसंख्या स्थिर 24 आकड्यावरती पाहायला मिळते. दरम्यान शुभगमन झाला अक्षयदादा भोय पंडा गावचे एक उद्योजक आपण पाहतोय. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. दिशा दिली आहे. धावबादची संधी निर्माण होईल का, परंतु पंचांच्या माध्यमातून वाईड घोषित केलाय. वाईड प्लस विकेट असंच याचे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. सतीश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत काही शंका नाही आहे. धावसंख्येचा विचार करा. धावसंख्या स्थिर 25 आकड्यावरती. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र प्रहार करावा लागेल. चौकार षटकाराची मोहर मात्र उमटावी लागेल, कारण की या खेळाकडे एकाग्रता आहे, विविधता आहे आणि त्याच पद्धतीने मात्र फलंदाजी करावी लागेल. सतीश जाधवला शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असणार आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, कुठेतरी एक धाव जरूर आली असते, परंतु तशा प्रकारचं चित्र न घडता धावबादच्या स्वरूपात सतीश जाधव बाद. बॅक टू डाऊन. शुभागमन झालाय गणपत दादा मडवी. नक्कीच दादाला विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. अनेक मान्यवर मात्र आपल्या समवेत जोडले गेलेत. तर आपण सन्मान करणार आहोत का, सन्मानाकडे वळूया. सन्मान केला जाईल. मी विनंती करेल या स्पर्धेचे सर्व स्वप्नील केने उर्फ आगाबाई यांच्या माध्यमातून सन्मानित केला जाईल. रुपेश दादा नक्कीच पाटील, रुपेश भाई पाटील यांना मात्र सन्मानित केला, त्यात काही शंका नाही आहे.
स्वप्नील केने यांच्या माध्यमातून रुपेश भाई पाटील यांना मात्र सन्मानित केलं जात आहे. पहिल्या षटकाचा पहिल्या पूर्वार्धामध्ये खेळ संपन्न झाला आणि 25 धावा जेपीपी मांडा संघाच्या माध्यमातून जोडल्या गेल्यात आणि 26 धावांचं एक माफक लक्ष्य पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीचे वीर अर्थात शूरवीर प्राऊड भेवंडी भावेश पवार सर आणि सूरज केरे मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकता. नक्कीच सन्मान केला जातोय. नक्कीच एका साईडने पंचांना विनंती असते मॅच आपण चालू ठेवायची आहे. तर मग आपण सन्मानाकडे वळूया. अगदी पाहायला गेलं तर रुपेश भाई पाटील यांचा मात्र सन्मान केला जातोय. स्वप्नील केने उर्फ आगाभाईने नक्कीच नाव चर्चित पूर्ण कल्याण बरं नक्कीच नाव थोड्या कालावधीमध्ये प्रसारित केलाय. नक्कीच त्यांना मात्र सन्मानित केलं. मायेची शाल अनेक आकर्षक मोमेंटम स्पर्धेची गोड आठवण म्हणून भेट देऊन सन्मानित केलं जातं. दरम्यान दुसरा मात्र सन्मान केला जातील एक खांडवाल गावचे उद्योजक वासुदेव दादा जोशी यांना विनंती असेल की आपला सन्मानित केला जाईल. सन्मान स्वीकारायचा आहे. तेजस गायकरांना विनंती करेल की आपल्या हस्ते नक्कीच वासुदेव दादा जोशी यांना मात्र सन्मानित करायचंय. नेहमीच गोंढेरी गावावरती अनेक पाहुण्यांचा प्रेम आपण पाहत असतो आणि तेच मात्र वासुदेव दादा जोशी आणि त्यांना मात्र सन्मानित आपण तेजस गायकरांच्या माध्यमातून करणार आहोत. कारण का मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहतोय. धर्मवीर चषक 2024 हा पहिला पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये स्पर्धा कशी असावी याचा प्रति उदाहरण मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहतोय. नक्कीच क्रीडांगणाचा विचार करता क्रीडांगण जरूर घडवलं गेलं. जगन्नाथ पाटील आणि त्यांच्या संघाच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. अर्थातच श्री गजानन डेव्हलपर्स गोरसई बस संघ मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल मध्ये झंझ देताना पाहतोय. नंतर मात्र सन्मानित केला जाईल. मी विनंती करतो शरददा गुलवी सरांना की आपला एक सन्मान केला जाईल. मीना निंबोलीच्या उद्योजकात मी विनंती करेल स्वप्नील केने यांना की आपल्या हस्ते मात्र सन्मानित करायचं आहे. दरम्यान पहिल्या चेंडूवरती मात्र बिग विकेट डाऊन. प्राऊड ऑफ भिवंडी शून्याचा भोपळा पाठीवरती घेऊन माघारी परतला पाहतोय. जल्लोष मात्र मांडा गावचा केला जातोय. कारण का बिग विकेट महत्वाची विकेट महत्वाच्या सामन्यामध्ये कॅरी केले. अर्थातच पॉवर प्लेच्या षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेला गोलंदाज सतीश जाधव ऑन फायर. नक्कीच शुभ आगमन झालं आमच्या नक्कीच स्पर्धेचे आणि पुन्हा या क्रीडांगणाचा जर विशिष्ट मात्र लेखाजोखा जर पाहायला गेला तर जगन्नाथ पाटील यांचं मात्र आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान शुभ आगमन नक्कीच आपण पाहिलं तर जगन्नाथ पाटील यांचं झालंय. तत्पर वलूया सामना सन्मानाकडे. सन्मान केला जाईल रणजित दादा गुप्ता यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करेल गौरव केनेला की आपल्या हस्ते सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा जेलची संधी निर्माण झाली होती परंतु काय घडलं कुठेतरी मात्र खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. विचार केला ना तर नक्कीच या संघाने मात्र उपांत्य फेरीमध्ये अर्थात जेपीपी मांडा संघाने 21 धावा मात्र सामन्यामध्ये डिफेंड केल्या होत्या आणि या पद्धतीने या सामन्यामध्ये 26 डिफेंड करण्यामध्ये यश प्राप्त होईल का. आणि त्या सामन्याचा नक्कीच सामनावीर आपण सतीशला पाहिलं होतं. तोच सतीशने मात्र पहिल्या चेंडूवरती भावेश सरांना मात्र तंबूचा आश्रा दाखवला. तोच सतीश चांगला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय परंतु समोर एक चांगला फलंदाज असेल पवन केने. दरम्यान पुन्हा तडबडणे केल्याचा प्रयत्न कव्हा ड्राईव्हचा फटका 200 चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील परंतु चेंडूचा होईल विजय. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. आपण सन्मान करायचा. जितेंद्र केनेला विनंती करेल की आपण चंद्रकांत पाटील यांचा सन्मान करायचा आहे. नक्कीच मोलाचं सहकार्य नक्कीच मी विनंती करतो की जितेंद्र केने की आपल्या हस्ते सन्मान करायचा आहे. तर मॅन विकेट करण्याचा प्रयत्न अगदी चौकार षटकारांच्या आतिषबाजी मात्र केली जाते. पवन केनेच्या बॅटमधून मात्र धावा येताना आपण पाहतोय. सेमीफायनलचा सामना जरूर एका बाजूने चालू आणि एका बाजूने मात्र पाहुण्यांचा मात्र सत्कार करण्याचा प्रयत्न केला जातोय.
जितेंद्रदादा पाटील, जितेंद्रदादा केन यांच्या माध्यमातून चंद्रकांतदादा पाटील यांचा मात्र सन्मान, एक माईची शाल उबदार देऊन आणि एक आकर्षक मुवमेंट या स्पर्धेची गोड आठवण देऊन मात्र सन्मानित केला जात आहे. विनंती असेल नंतर मात्र आपण सन्मान करणार शत्रुघ्नदादा दलवी, शिवसेना शाखा प्रमुख सावद, त्यांचा मात्र सन्मान केला. जर मी विनंती करेल गौरव केलेला की आपल्या हस्ते मात्र शत्रुघ्नदादा दलवे यांचा मात्र सन्मान करायचा आहे. पवन केण्याच्या बॅड मधून मात्र चौकारांची हॅट्रिक आपण पाहतोय. वन साइड सामना कुठेतरी करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान आडबॅटने केल्याचा प्रयत्न, अफलातून लाजवाब स्ट्रोक, चेंडू जाईल हवाई हल्ला, 6 धावांसाठी षटकार. नक्कीच मात्र सन्मान केला जाईल. अक्षयदादा भोई यांना विनंती असेल की आपला सन्मान केला जाईल. मी विनंती करेल स्वप्नील उर्फ आगाभाई यांना विनंती करतो की आपण अक्षय भोई यांचा मात्र सन्मान करायचा आहे. नक्कीच अक्षय भोई यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ट्रॉफीज लाभल्या गेल्या. 12 चेंडू आणि 6 धावांची मात्र आवश्यकता असेल. सामना मात्र एका साईडने जरूर चालू ठेवायचा आहे. अक्षय भोई नक्कीच मांडा गावचे उद्योजक, त्यांचा मात्र सन्मान केला जातोय. नक्कीच मात्र पुन्हा एकदा बोलूया सन्मानाकडे. परेश दादा ठाकरे यांचा मात्र सन्मान केला जाईल. मी विनंती करेल तेजस गायकरांना की आपल्या हस्ते मात्र सन्मान करायचा आहे. दरम्यान एका षटकाराची आवश्यकता असताना सूरजच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार. मात्र सन्मान केला जाईल. मी विनंती करेल तेजस गायकरांना की आपल्या हस्ते सन्मानित करायचं आहे. अगदीच वीक फायनल